वन्दे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो मी कला दुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाभलो एका जनार्दनी तुमचा दास सत्याच्या सुखवारी तुमचा अनुग्रह लाभलो कुंडली करतारी श्रीनाथ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। 53व्या श्लोकापर्यंतचा विषय आपला झाला होता। नाहं वेदर्न तपसा न दानेन चेच्चया शक्य एवं विधो द्रष्टु दृष्टवानसी माम यथा पै उपाय शिवाटा न वाहती येत सुपटा साही सहित होता वाईला येती मज विश्वरूपाच्या मोरा चालाव्या धनुर्धरा तपांच्या सर्व भारा नव्हेची लाग आणि दानादी किर कानडे बी यज्ञी तैसा न सापडे जैसे निका सुरवाडे देखील अथवा तैसा मी एकीची परी आतुडे का अवतारी जरी भक्ती येऊनी वरी चित्ताते का असं भगवंताच्या मुखातला श्लोक झाला की एकच गोष्ट आहे की जर मी कोणत्या साधनाने सापडत असेल तर मी केवळ या प्रेमाच्या साधनाने सापडतो, इतर कोणत्याच साधनाने मी सापडत नाही। म्हणून तैसा मी एकीची परी आतुडे गाव धारी फक्त एकाच साधनाच्या द्वारे जरी भक्ती येऊनी वरी चित्तात का त्याच्या चित्तात भक्ती काय होईल एक होऊन राहते वरी म्हणजे तद्रूप होऊन राहील किंवा भक्ती म्हणजेच प्रेम ऐक्य करेल ज्याच्या चित्तात भक्तीने चित्ताशी लग्न केलेलं असेल असं म्हणा तर त्यावेळेला त्याच्याद्वारे त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी येतो उपस्थित राहतो। आणि बाकी जी साधनं दिलेली होती वेद तप दान यज्ञ या कोणत्याच साधनाने मी आकळला जात नाही म्हणजे त्याला मी माझं विश्वरूप कधी दाखवलं नाही किंवा मी त्याच्यासमोर प्रगटही होत नाही किंवा एवंविध असा शब्द प्रयोग आलेला आहे पुढे की माझं द्विभुज रूप असेल चतुर्भुज रूप असेल विश्वरूप असेल हे कोणतंही एवंविध जगतामध्ये सगळेच आले या सगळ्या प्रकारात कुठल्याही प्रकारात ज्या वेळेला तिथं ऐक्य झालेलं असतं किंवा तद्रूपता येते त्याच वेळेला मी सापडतो नाहीतर मी कोणत्याच साधनांनी आकळला जात नाही। आता पुढचा 54वा श्लोक येतो आहे भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुना भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुना भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुना भक्त्या त्वनन्यया शक्य ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ज्ञातुं द्रष्टुं च परतत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुना ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुना ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुना ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप
भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवं विदः अर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप खालच्या ह्याच्यात काय पदच्छेद नाही वरती 2-3 भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवं विदः अर्जुन आणि खालचा आहे तसं सांगा मस्त आहे. भक्त्या तू अनन्या शक्य अहम एवं विदः अर्जुन. एवं विध एकत्रच येतं. एवं विध म्हणजे तशी पदच्छेद आहेतच त्याच्यात या प्रकाराने असं असतंय त्याचं तेव्हा हां ज्ञातुं दृष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप. भक्त्या म्हणजे भक्तीने. आता भक्तीचा विश्लेषण अनेक त्याच्यासाठी स्वतंत्र ग्रंथ तयार आहे. म्हणजे नुसतं भक्ती हा शब्द प्रयोग उच्चारला की त्या भक्तीचं विश्लेषण करायला अजून कितीतरी आचार्यांचे भक्तीच्या आचार्यांचे कितीतरी ग्रंथ आहे. म्हणून भक्तीने असं म्हटल्यावरती अनन्य भक्तीने असा अर्थ लावायचा. नुसता भक्तीने म्हणजे भक्तीने नुसता भक्तीने प्राप्त होतो पण भक्ती तर अनन्य भक्ती जशी भक्तीच्या आचार्यांनी नारद महर्षींनी सांगितलेली असेल किंवा गर्गमुनींनी सांगितलेले असेल व्यासांनी सांगितलेले असेल किंवा पराशर मुनींनी सांगितलेले असेल मधुसूदन सरस्वतींनी सांगितले असेल माऊली ज्ञानोबरायांनी सांगितले असेल तुकोबरायांनी सांगितले असेल हे भक्तीचेच आचार्य येतात. तर त्यात पूर्वीचे आचार्य किंवा आत्ताचे आचार्य या सगळ्या आचार्यांनी भक्तीचं वर्णन केलेलं आहे. त्या भक्तीचा अर्थ तसा आहे. म्हणून अनन्य रूपामध्ये असणारी ती भक्ती अनन्यता. तर त्या अनन्य भक्तीच्या द्वारे काय होईल तू अनन्यया भक्त्या अनन्या म्हणजेच अव्यभिचारी भक्तीने काय शक्य आहे. एवं विदः एवं विद म्हणजे या माझी ही जी रूपं आहेत या रूपांचं दर्शन घडता येणं शक्य आहे. म्हणजे मला माझी प्राप्ती होता येणं शक्य आहे. यांच्याद्वारे माझी प्राप्ती होईल. तर कोणाला सांगता येते आणि कोण सांगते तर भगवंत सांगतायत. भगवंताच्या मुखातला श्लोक आहे. आणि कोणाला तर अर्जुन. त्या अर्जुनाला खालच्या बाजूला विशेषण लावलेलं आहे परंतप. म्हणजे हे परंतप अर्जुना. परंतप या पदाचा अर्थ आहे परंतप म्हणजे शत्रू तापणा असं नाव येतं त्याचं. तो शत्रूंना ताप देणारा तो परंतप असा एक अर्थ आहे. दुसरा परंतप पदाचा अर्थ आहे तो अत्यंत तपस्व्यांच्या मधला श्रेष्ठ तपस्वी म्हणून असा एक अर्थ आहे. आता शत्रूंना त्रास देणारा हा अर्थ इथे जुळत नाही. म्हणून शत्रू तापणा हा खांदारकर महाराजांनी अर्थ टाकलाय त्याच्यात पण तो जुळत नाही. आता त्यांनी टाकलाय तर तो आपण ऐकायचा. पण शत्रू तापणा याच्यापेक्षा परंतप पदाचा अर्थ जर केला की परंतपस्वी. कारण भक्तीचा विषय आहे आणि भक्ती कशाच्याद्वारे प्राप्त होईल परम तपश्चर्याच्याद्वारे प्राप्त होते. तेव्हा परम श्रेष्ठ तपी अर्जुन हा श्रेष्ठ तपी होता. आणि म्हणून इथे सुद्धा भगवत प्राप्तीमध्ये श्रेष्ठ तपाची आवश्यकता आहे. भक्तियोगाचा अंगीकार करणाऱ्या ह्या तप्या आणि अर्जुनाला असं म्हटलं. तर याने भक्तीचं कारण तो अर्जुनाच्या ठिकाणी परमप्रेम आहे. भगवंतानी म्हणूनच त्या परमप्रेमाच्या परतफेडीच्या निमित्ताने का व्हायना उतराई होण्याच्या दृष्टीने विश्वरूप दाखवलेलं आहे. म्हणून हा तपी आहेच. म्हणून परंतप हा भक्तीकडे वळवलेला शब्द आपण लावायचा. शत्रूंना ताप देणारा इथे लावण्यात काय स्वारस्य वाटत नाही असं मला विषयानुसार नाही वाटत मला. तरी ते भक्तीचा विषय सुरू झालेला आहे की अनन्या तू अनन्यया भक्त्या एवं विदः शक्य. ज्या अनन्य भक्तीने माझी ह्या प्रत्येक रूपाची प्राप्ती शक्य आहे. आणि त्याच्या
मग ती कशी शक्य आहे त्याच्याही पेक्षा पुढे सांगितलं की ज्ञातुम मला जाणता येणं भक्तीने शक्य आहे. द्रष्टुंच तत्वेन किंवा च वेगळा करा, तत्वेन द्रष्टुम या पदाचा अर्थ आहे मला पाहता येणं शक्य आहे आणि प्रवेष्टुम ऐक्य करता येणं शक्य आहे. अशा 3 गोष्टी दिलेल्या आहेत. हे पर्यंत अर्जुना या भक्तीच्या द्वारे माझ्या एवंविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांची प्राप्ती करता येणं शक्य आहे असं भगवंत म्हणतात. मग त्याच्यात मला ज्ञातुम म्हणजे माझं परोक्ष ज्ञान संभवनीय आहे. भक्तीनेच परोक्ष ज्ञान होतं आहे. भक्तीच्या द्वारे तत्वेन द्रष्टुम तत्वाचं दर्शन होतं आहे आणि भक्तीच्या द्वारे तत्वाचं दर्शन होतं म्हणजे अपरोक्ष ज्ञान होतं आहे आणि त्याच भक्तीच्या द्वारे प्रवेष्टुम म्हणजे ऐक्य करता येतं आहे. असे 3 मुद्दे भगवंतांनी सांगितले आणि श्रेष्ठत्व सांगतायत प्रेमात म्हणजे भक्तीचं श्रेष्ठत्व सांगतायत. हा जो 11वा अध्याय जरी असला तरी हा उपासना कांडातला अध्याय आणि उपासना कांडात भक्तीच्या द्वारे सगळ्या प्राप्त्या सांगायच्या आणि देवाला सुद्धा परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान आणि ऐक्य तद्रूपता किंवा स्वरूप स्थिती ही सारी भक्तीच्या द्वारे प्राप्त होते म्हणून भगवंत सांगतात स्वतः. पण हा भक्तीचा विशेष आहे. पण भक्ती म्हणजे या प्रकारची भक्ती जिथे पूर्णतः 100% समर्पण असतं तिचं नाव भक्ती. जर त्याच्यातला कांशाला धरून बाजूला राहत असेल तर त्याला भक्ती नाही म्हटलेलं. मग तो भेदाने राहणं आहे. भेदाची भक्ती भिन्न आहे आणि अनन्य भक्ती ही भिन्न आहे. माऊलींनी अनन्यतेची उदाहरणं खाली दिलेली आहेत त्याच्यासाठी की अनन्य भक्ती जर केली तर भगवंताची प्राप्ती संभवनीय व भक्तीने सुद्धा संभवनीय आहे. पण मग ती अनन्यता कशी? पूर्ण देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा तुका म्हणे अवघा होईल आनंद असं आहे. ते देह समर्पी जे देव त्यात शिल्लक नाही ठेवायचं काय म्हणजे त्याच्यात कुठलाही भाग शिल्लक न ठेवता तद्रूप होऊन जाणं याचं नाव भक्ती. पूर्ण 100% ऐक्याला प्राप्त होणं त्याचं नाव भक्ती. तर अशा प्रकारचं ऐक्य करताना दाखवता येते. माऊली नानाबराय काय म्हणतात ऐका. परित्येची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जायसी धरा वाचोनी आणारीसी गतीची ने. 3 गोष्टी लक्षात आल्या असतील तुमच्या की एक ज्ञातुम देवाचं परोक्ष ज्ञान भक्तीच्या द्वारे होईल. दुसरा आहे तत्वेन द्रष्टुम म्हणजे तत्वाचं दर्शन होईल याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि तिसरी गोष्ट आहे अनुभव घेणं त्याला प्रवेष्टुम असं म्हणतात किंवा पूर्ण ऐक्य. तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भक्तीच्या मार्फत होतात. पण भक्ती कशी? आता अनन्यतेची उदाहरणं सांगतात माऊली. परित्येची भक्ती ऐसी भक्ती कशी? पर्जन्याची सुटिका जैसी. सुटिका म्हणजे सुटलेली धरा वाचुनी म्हणजे पृथ्वी वाचुनी. अनारिसी गतीची नेली. धारा धरेकडे आली. धारा म्हणजे पर्जन्याची धारा कुठे चालली? धरणीला भेटायला चालली. ती इकडे तिकडे कुठेच जात नाही. म्हणून वरून सुटलेली पर्जन्याची धारा ही केवळ धरणीच्या कडेच जाते म्हणजे त्या ऐक्याला प्राप्त होते. तर त्याच्यापासून अनारिसी गतीची नेणे म्हणजे ते म्हटल्यावर जरा फिरून येऊ आपण इकडं तिकडं आकाशात मग नंतर कधीतरी जाऊन भेटायचंच आहे ना हो. अशा बऱ्याच लोकांचा देव चाललेला असतो. देव आज शेवटला तर देवाला जाऊन भेटायचं मग थोडंसं अजून इकडं तिकडं बघून येऊ. काही लोकांना म्हटलं लवकर परमार्थ करा घाई करा. ते म्हटले घाई करून तरी काय करायचं आहे? कोणत्या तरी एखाद्या जन्मात जाऊन देवाला भेटायचंच आहे. मग ह्या जन्मात थोडेसे विषय बघू आणि पुढच्या जन्मात जाऊन भेटू. याला काय म्हणतात? अनन्यता. याला काय अनन्यता भिनन्यता काय म्हणत हा अनन्यता अण्णा म्हणायचे ते अनन्यता. अनन्यता. मग अनन्यता काय? तर ती पर्जन्याची धारा जी आहे वरून सुटलेली ती धरा वाचून दुसऱ्या गतीला प्राप्त होत नाही. तर तिची किती अनन्यता आहे पहा.
ती केवळ एकाच डायरेक्शननी येते. वरून खाली आली तर खालीच आली आणि पृथ्वीबरोबर पृथ्वीलाच भेटते. म्हणून पर्जन्याचा हा दृष्टांत आलेला आहे. पण ते आकाशातून निघाली आणि पृथ्वीला येऊन भेटली आहे ना. याच्यात धारा वेगळी आणि धरा वेगळी. म्हणजे ते धरा म्हणजे पृथ्वी, पण तिचा स्वभाव वेगळा आहे, हिचा स्वभाव वेगळा. आणि यांच्यात कसं काय ताळमेळ बसायचा? पृथ्वी बरोबर एक रूप होते का? पृथ्वी म्हणजे पृथ्वीत्व आहे आणि धारेमध्ये जलत्व आहे. मग ऐक्य होतंय का? तर ऐक्यामध्ये थोडासा घोटाळा होतोय, म्हणून दुसरा दृष्टांत आणलाय. या ऐक्यात थोडा काय घोटाळा झाला? नाव आणि स्वरूप वेगळीच ना. पृथ्वीचं स्वरूप वेगळं आहे, जलाचं स्वरूप वेगळं आहे. जरी ती धारा वरून खाली येत असेल त्याच्यात अनन्यता सिद्ध झाली, पण ऐक्याच्या बाबतीत गोंधळ होता. किंवा वरून धारा जरी धरेला भेटायला धारा आली तरी ती जलरूप होते. पृथ्वीच्या ठिकाणी जलरूपता येते, पण अनन्यता वाटत नाही, आभेद वाटत नाही. म्हणून दुसरा दृष्टांत आणलेला आहे, समांतर आणला. त्याच्यात 2 जल ठेवली. का सकळ जळ संपत्ती घेऊन समुद्राते की वसती, गंगा जैसी अनन्य गती मिनलीच मिळे. का सकळ जलसंपत्ती, आपल्या बरोबर असलेली सारी जलसंपत्ती कुणी घेतली? गंगेने. हिमालयातून गंपावली, मग तिने सारी जलसंपत्ती बरोबर घेतली. कुठे निघाली? घेऊन समुद्राते की वसती. आपल्या जवळची जलसंपत्ती याचा अर्थ आहे सर्वांगाने अनन्यता त्या गंगेने साधलेली. आणि एकरूपता तयार करून कुठे निघाली? समुद्राकडे निघाली शोध घेत. गिवसिती म्हणजे शोधन. कोणाला? समुद्राला. गंगा निघाली. शरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी. तोच सागर असतो, ते पाणी त्याचंच सागराचं असतं. वरून पडतं, डोंगरावर पडल्यावर त्याचीच गंगा होते आणि गंगा समुद्राला जाऊन मिळते. तर तेव्हा पण ज्या वेळेला निघालेली गंगा त्यावेळेला तिची अनन्यता पहा. मग ती दुसरीकडे जात नाही कुठे, तेव्हा थांबतही नाही. तर तिला केवळ एकच ओढ आहे त्या गंगेच्या अंतःकरणात, ती सागराकडे जायची. म्हणून गंगा सागर अवघ्या उर्मी झाल्या एक रूप. काय म्हणे? सागर संगमी अवघ्या उर्मी झाल्या एकमय. तर तेव्हा गंगा जैसी अनन्य गती मिनालीच मिळे. मिनालीच मिळे म्हणजे मिळालेली असूनही अखंड मिळतच राहते. मिळतच असे गंगा जळ जैसे. बरोबर. मिळाली नंतरही मिळतच असते, म्हणजे तिच्यातला हा भाव कमीच होत नाही. ऐक्य भाव. दुसरा भाग आहे, ज्या वेळेला सागरात गंगेच्या जलाची सागरात भेट झाली त्यावेळेला सागराचं कोणतं आणि गंगेचं कोणतं? तर दोन्ही एकच असतात हे सांगायचं. म्हणून हा दृष्टांत श्रेष्ठ दृष्टांत आहे. पहिल्या दृष्टांतापेक्षा श्रेष्ठ दृष्टांत आहे. वरच्या धारा आहेत त्या कमीत कमी पृथ्वीवर आल्या त्यावेळेला पृथ्वीमध्ये काय झालाय? भेद दिसतोय. जरी असेल समजा धारेची अनन्यता आहे पण पृथ्वीची अनन्यता नाही दिसत. आता सागर जलमयच आहे आणि गंगा जलमय आहे. आता त्या भेटीसाठी निघालेलं जल आणि भेटल्यानंतर पुढे काय? तर एकच होऊन तद्रूपच होऊन राहतं. म्हणून या श्लोकाचा पूर्ण अर्थ याने ओढून घेतला. या दृष्टांताने श्लोकाचा सगळा अर्थ बसवला पाहिजे. म्हणून माऊलीने दृष्टांत देऊन लोकांना हे सिद्धांत पटवलेले. तेव्हा गंगा जैसी अनन्य गती याला म्हणतात अनन्यता. म्हणजेच अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता असा अनन्यतेचं लक्षण केलेलं आहे. अन्य आश्रयांचा त्याग केलेला आहे. कुठेच जात नाही, कोणासाठी थांबत नाही असं आहे. कुठे फिरकत नाही किंवा तिने कुठेच टाइमपास केला नाही. त्या गंगेने निघाली कुठेच थांबली नाही, कोणाची वाट पाहिली नाही, अखंड गेली आणि सागराला जाऊन भेटली. तर अशा प्रकारची भक्ती जर असेल तर श्रेष्ठ हा दृष्टांत आहे. पण खरा आहे सिद्धांत जो आहे तो हाच आहे की अंतःकरणात अशी भक्ती निर्माण झाली त्याच्यानंतर तो
कोणत्याच माईक पदार्थात गुंतला नाही, कारण गुंतवणारे त्याला माईक पदार्थ, त्या कुठल्याच माईक पदार्थाला स्वीकारलं नाही, गुंतला नाही, तर तो त्याचा त्याग केला असं म्हणायचं, तर स्वीकारलेला असेल तर त्याग केला म्हणता येतो. ज्याने स्वीकारलंच नाही त्याने त्याग केला काय म्हणावं. म्हणून ज्याच्या अंतःकरणात अशी भक्ती प्रगट झालेली की जे केवळ भगवंताचे धृतस्य ही भागवत धर्मात धारावाही कथाम गता सर्वेशो मनसो वृत्तीर भक्तिरित्याभिधीयते, असे भक्तीचे आचार्य मधुसूदन सरस्वतींनी केलेलं लक्षण आहे. विवेक चुडामणीचं नाही, ते भक्तीचं लक्षण दिलं आहे मधुसूदन सरस्वतींचं. आणि हे कुठं आहे तर नारद भक्ती सूत्राच्या वरच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेत आलेले धृतस्य ही भागवत धर्मात, ज्याचं अंतःकरण या भागवत धर्माने काय झालेलं आहे, भरून गेलेलं आहे, भरून गेलेलं आहे. भागवत धर्म म्हणजे कोणता? भक्तीचा धर्म, जो देव आणि भक्ती यांच्यातला धर्म, तो भागवत. भगवत विषयक आत्यंतिक प्रेम ज्याच्या चित्तात उत्पन्न झालेलं असतं, तो भागवत धर्माने काय झालेला आहे, परिपूर्ण बनतो. तर तेव्हा अशा प्रकारची जी चित्ताची अवस्था, आणि मग त्याच्यात तिथं म्हणतं सर्वेशो मनसो वृत्तीचा अखंड प्रवाह. आता इथे प्रवाह कोणता? धारा, वृत्तीची. म्हणजे अंतःकरणाची प्रेम उत्पत्ती होते भगवत विषयक, तर ती इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि अखंड आणि निर्माण झालेलं प्रेम अखंड भगवंताच्या आकाराकडे घेऊन जाते. त्याला जसं गंगेचा प्रवाह असेल, गंगेच्या प्रवाहासारखं, तर हा सिद्धांत झाला. आणि त्या सिद्धांतानुसार अशा प्रकारची अंतःकरणाची वृत्ती, त्याला अनन्यता असं म्हटलेलं आहे. खरा तर या भक्ताच्या चित्तात काही अडथळाच उत्पन्न होत नाही. अशा प्रकारची पूर्वपुण्यही धरा उत्कृष्ट अशी बांधली गेलेली. आणि म्हणून मग त्याला असं सांगावं लागत नाही, बाबा हे करू नको, ते करू नको. हा जे गुंतलेले असतील त्यांना सांगावं लागतं, इकडे नका जाऊ, तिकडे नका जाऊ, अखंड असंच करा. पण हा भक्त इतका अनन्य असतो, त्याचा एकच आश्रय असतो. आपले 10 आश्रय असतात. म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा सामान्य भक्त धरा आता आपल्या दृष्टिकोनातून. जो अनन्य भक्त आहे तो वेगळाच केला. आणि ज्याच्या चित्ताला पुष्कळशी आलंबन असतात, म्हणजे याचं ऐकावं लागतं, त्याचं ऐकावं लागतं, इकडे मान द्यावा लागतो, तिकडे मान द्यावा लागतो, ते सगळं करावं लागतं. म्हणजे प्रपंचातल्या बऱ्याचशा असे बारकावे सगळे पाहून नंतर मग उर्वरित वेळेमध्ये जो भक्ती करतो तो भगवत भक्त नाही. तो भक्ती करत नाही असं बी नाही, आणि पण करतोय असं बी नाही, कारण त्याच्या वृत्तीला पुष्कळशी आलंबणं असतात अशी. तर त्याच्यामुळे तसं नाही. तर इथे हा जो भक्त आहे तो केवळ भगवंतासाठी जीवन जगत असतो, किंवा त्याचं जगणं जे आहे ती केवळ देव असतो. तर अशा प्रकारची सुंदर दृष्टांत आलेला आहे गंगेचा. आणि याच्यापेक्षा दुसरा काय दृष्टांत देणार आता, की गंगा ही जलस्वरूप आहे, तसा भक्तही प्रेम स्वरूप आहे, आणि देवही प्रेम स्वरूप आहे. जसा सागर जलस्वरूप आहे, आणि मग 2 जल एकमेकात मिसळले, त्या 2 जल म्हणून राहत नाही, कारण दोघांचं स्वरूप एकच असतं. आणि दोघांचं स्वरूप एकच असतं म्हणून 2 पदार्थ अस्तित्वात नाही राहत. तेव्हा अशा प्रकारची अनन्यता त्या ठिकाणी तयार होते. तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मज माझी संचरे मीची होळी. माऊली म्हणतात तैसे सर्व भाव संभारे अर्थात सगळ्या भावांचे एकत्रित झालेले, सर्व भावाने असे बनलेले असे. न धरत प्रेम एकसरे, त्यांचं प्रेम कसं आहे, एकसरे प्रेम. आणि न धरत म्हणजे खंड न पडत, म्हणजे खंड न पडत म्हणजे अखंड. न धरत पदाचा अर्थ काय केला, अखंड. म्हणजे ते प्रेम एकसरे अखंड अशा प्रकारचं असतं.
मज माझी संचारे, माझ्या ठिकाणी ज्या वेळेला ऐक्याला येतं त्यावेळेला ते वेगळं राहत नाही, तर मीची होवणी मज माझी संचारे, म्हणजे मीच होवण भेदाने येत नाही तर ऐक्याने येतं. त्या प्रेमाचा स्वभाव भेदाचा नाही तर ऐक्याचा आहे. हे माऊली ज्ञानोबरायांची भक्तीच आहे बरं. देव देवळ परिवारो कोरोनिकीचे डोंगरो, तैसा भक्तीचा व्यवहारो काना भावा अमृताडोमध्ये म्हणतात. तर इथं सुद्धा ऐक्यच आहे. देव म्हणजे मूर्ती, देवळू म्हणजे सगळा देवळ, आणि त्याबरोबर तिथं काढलेले भालदार, चोपदार किंवा आतमध्ये असणारे काही दुसरे मूर्ती काढलेल्या असतील तर त्या सगळ्या जरी वेगवेगळ्या भासत असल्या तरी एका दगडाच्याच असतात. पाहायचं असेल तर तुम्हाला वेरूळ अजिंठा आहे, हा अजिंठा आहे, वेरूळ आहे. तर तिथं गेल्यावरती तुम्हाला त्या मूर्ती दिसतील अशा एका दगडात सगळे कोरलेले दिसतात. दगड एकच असतो पण मूर्ती वेगळ्या असतात. ऐक्य का नाही? भक्त आणि देव दोन झाले का नाही? दोन दिसतात पण असत नाही, म्हणून असतात एकच झाले. तसे त्याचं कारण आहे दोघांचं स्वरूप. इथं भक्तीचं स्वरूप सांगायचं बरं का, तिकडचं स्वरूप आत्म्याचं स्वरूप नाही सांगायचं. इथे भक्तीचं स्वरूप हा दोघांची एकच बनलेलं असतं. जेवढा भक्त भक्ती करतो तसाच देवही भक्तावर प्रेम करत असतो. तेव्हा तसे सर्व भावाने संभारे, सगळे सर्व भाव. आता त्याच्यात काय काय आणि संभार या पदात आणखीन काय काय आणलं त्यांनी, तर पहिल्यांदा अंतःकरण, अंतःकरणातलं मन बुद्धी चित्त अहंकार, नंतर त्यांच्या जोडीला येणारी इंद्रिय म्हणजे पहिल्यांदा ज्ञानेंद्रिय, आणि नंतर त्यांच्या जोडीला येणारी कर्मेंद्रिय, हा सर्व भार समुदाय. तर हा सगळा हा समुदाय. तर हे सगळे काय झाले, एकाच दिशेने जातात. असं नाही की मन दुसरीकडे जातं, इंद्रिय तिसरीकडे जातात, कर्मेंद्रिय चौथीकडे पळतात, असं नाही. भक्तांच्या बाबतीत असा विषय आहे. आणि भक्त जर नसेल तर त्याचं काही खरंच नाही, त्याची काय सारी तानातानच आहे. कोण कुठे पळतंय, कोण कुठं पळतंय, त्याला धरता धरता नाकी नवाले. म्हणजे ते इंद्रिय धावता नावरती, सकळ खुंटली या युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही, तुकोबराय म्हणतात तशी. इंद्रिय धावता नावरती, काय नाटाचं प्रमाण. आता तुझं कळेल तरी तारी तरी तारी मारे जवळी आत्वा घरी घाली संसारी आत्वा शरण आलो नाही, शरण आलो नाही ना, ते पण काहीच काहीच नाही. मतिमंद सर्वज्ञान इंद्रिय धावता नावर नाही, हा त्याच्या पुढचं इंद्रिय धावता नावरती सगळं कोणतरी शांती एक तुकडा राहिला ना. धावता नावर मला म्हटलं सुरुवातच द्यायची नाही. इंद्रिय धावता नावरती तेव्हा अशा प्रकाराने ज्या भक्त म्हणजे तिथे मागणी काही करताना म्हणते देवा याच्याकडे तूच पहा, किंवा रात्री आपला अभंग झाला त्याच्यातही काय म्हटलं होतं, इंद्रियांचे खुंटेची ना, हे देवा आमच्या इंद्रियांची गती खुंटेची ना. इंद्रिय ते सैराट धावतात आणि आम्ही तुझी भक्ती करतो, तर याच्यावरती तुझ्याकडून काहीतरी आम्हाला अपेक्षा आहे की यांची गती खुंटीत व्हावी. पण आम्ही अपेक्षा करत नाही तरी बी म्हणजे आम्ही अपेक्षा करतो ना की आमची इंद्रिय सहित मन बुद्धी तुझ्या चरणावर लीन व्हावी. अपेक्षा केल्यानंतर सुद्धा जात नाही, म्हणून त्याच्यामध्ये तुझी काय आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे असा होता तसा. पण हा सहकार्य न घेतलेला भक्त आहे बरं. इथे हा जो भक्त आहे तो काय, तैसे सर्व भाव संभारे, काय त्याची म्हणजे योग्यता असेल या भक्ताची, श्रेष्ठता, की त्याने मन बुद्धी सगळे काय लावलेले आहेत भगवंताच्या आकाराशी बनलेले असतात. त्या इंद्रिय याच्या आज्ञेत राहतात, इंद्रियांच्या आज्ञेत हा नाही राहत. इंद्रियाच्या आज्ञेत राहणाऱ्यांची काय भक्ती होणार आहे नोमलाशी. म्हणून हा या भक्ताने त्याच्या इंद्रियांना संयमित केलेला असतं. तो म्हणेल त्या पद्धतीने ती इंद्रिय संयमित होतात, अगदी कुर्मांग गाणी व सर्वशः अशी. आणि त्याचप्रमाणे मग त्याने मन तदाकार वृत्ती बांधलेली असते, बुद्धी इकडे तिकडे जात नाही. तर तेव्हा अशा प्रकारचे अनेक जन्मानंतरची साधना घडते.
एका जन्मात काय कुणी असा बनत नाही, पण अशा प्रकाराने तैसे सर्वभार संभारे न धरत अर्थात अखंड प्रेम एक सरे. ते प्रेम कसं आहे? एक सरे आणि अखंड. हां, म्हणजे एकरूप करून टाकणारं आणि अखंड, खंड नाही पडत त्याच्यात. मज माझी संचरे मीची होणी, माझ्यामध्ये ते प्रेम काय होतं त्याचं एक स्वरूप होऊन माझ्यामध्ये संचार करत असतं, म्हणजे संचारते. मग आता त्याच्यात संचारते तेव्हा त्याला प्रेम असं म्हणतात, असं ध्यानाने लक्षण दिलंय. प्रेम एक सरे. त्याप्रमाणे अनावर प्रेम इंद्रिये व अंतःकरण वृत्ती यांच्या संभारासह माझ्याशी एकरूप होऊन माझ्या सगुण रूपात संचरते तेव्हा त्याला प्रेम असं म्हणतात. सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त देता ते जे रात्री दिवस न म्हणता उपासती. असं माऊलींनी म्हटली, ओवी टाकली दुसरी. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त देत, माझ्याकडेच असं केवळ माझ्याकडे, दुसरीकडे अजिबात जात नाही. तर ते अशा प्रकारचे भगवंताचे भक्त जे आहेत त्यांचं वर्णन येत आहे. अर्थात भगवंत करतात बरं हे, की माझे भक्त कसे येतात माझ्याकडे येताना, हे असे येतात अर्जुना, तेव्हा त्यांच्या भक्तीचं काय सांगावं. अर्थात ही अर्जुनाची सुद्धा भक्ती होती, म्हणजे अर्जुनाची सुद्धा अशा प्रकारची ही भक्ती आहेच आहे. आणि म्हणूनच भगवंताला अर्जुन आवडत होते. आणि देवीची मी ऐसा थडी आणि माझारी सरिसा, क्षीराब्दिका जैसा क्षीराचाची. आणि त्याचप्रमाणे मी असा आहे अर्जुना, कसा आहे म्हणतात, देवीची मी ऐसा थडी आणि माझारी सरिसा. थडी म्हणजे काठाला आणि माझारी म्हणजे मध्ये. जसा क्षीराब्दी म्हणजे दुधाचा सागर, हा जसा आत काठावर काय आणि मध्ये काय, सगळीकडे काय, आत काय, सगळीकडे दूधच दूध असतं, अगदी तसा आहे. म्हणजे देवीची मी ऐसा, भगवंत म्हणतात मी सुद्धा असाच आहे. म्हणजे त्या भक्ताला सर्वांगाने आलिंगन देणार. आता असे म्हणतात तुमच्या प्रेमात फरक आहे, त्याच्या प्रेमात फरक आहे. तर असं नाही, मी सुद्धा त्याला सर्वांगाने आलिंगन देतो. मी सुद्धा आतून बाहेरून एकच असतो. नाही तर तुम्ही आतल्या गाठीचे राहता, आम्ही आपली भक्ती करायची तुमच्याकडे यायचं. तर ते म्हणले तसं नाही, माझं सुद्धा आतून पाठपोट एकच आहे असं म्हणायचं देवाला. मी सुद्धा आतून पाठीपोट्याने एकच आहे. काय असं शब्द आले, पाठीपोटी आहे ना, ज्ञानाची पाठीपोट नाही, ज्ञानाचा नाही, भक्तीमधला प्रेमाचं. तिथं सुद्धा पाठपोट असे शब्द नाही, ती वेगळा, ती प्रमाण वेगळं आहे. त्या अशा प्रकारे देवाच्या प्रेमात भेद नाही हे सांगायचं. म्हणजे काठावरती जसं दुधाचा सागर भरला, बरोबर आहे, सागर भरला म्हणजे त्याला काठ आला, सागराला काठ आला, किती मोठा असला. मग त्या काठावरचं जे दूध ते आणि पोटातलं दूध म्हणजे क्षीरसागराच्या याच्यात काय नाही, भेद नाही असं सांगायचं, देवाकडून सांगायचं. म्हणजे माझ्यात आतून बाहेरून सगळं एकरस प्रेमच असतं. मी ज्या वेळेला माझ्या भक्तांना आलिंगन देतो त्यावेळेला समरस करूनच घेतो. तुझे ठेवतच नाही मी त्याला. तेव्हा असा आतून बाहेरून किंवा विषम भाव माझ्या पोटात अजिबातच नाही असं म्हणा. माझ्याकडे विषमता नावाचा काहीच घटक नाही. तर मी या समत्व भावाने माझ्या भक्तांसाठी एकरूप होतो. तैसे मजला गुणी मुंगीवरी किंबवणा चराचरी, भजनासिका दुसरी परीची नाही. किंबवणा तैसे मजला गुणी मुंगीवरी. मजला गुणी म्हणजे माझ्यापासून, मुंगीवरी म्हणजे मुंगीपर्यंत. किंबवणा चराचरी, किंवा असं गृहीत धरा की संपूर्ण चर अचर विश्वामध्ये जड चेतन याचे संपूर्ण विश्व पडलेलं. मुंगी म्हणजे सगळ्यात छोटी म्हणून मुंगीचा शब्द प्रयोग केला. आणि देव म्हणजे सगळ्यात मोठा म्हणून मज लागुनी माझ्यापासून मुंगीपर्यंत किंवा या संपूर्ण चराचरात भजनासिका दुसरी परीची नाही. म्हणजे भजनाशी म्हणजे ही जी भक्ती आहे ती भक्ती करण्याकरता दुसरा विषय नाही, दुसरा विषयच नाही. म्हणजे एकच विषय कोणता,
हा काय नाही भ्रांती तुमच्या इथं भ्रांती शब्द आलाय का भजनाशी का भ्रांती काय म्हणते आमच्याकडे परीची नाही असा शब्द आहे. आणि तुमच्यात भ्रांतीची नाही म्हटलं तरी लावता येईल आपल्याला म्हणजे त्या भक्ताच्या डोक्यात कुठल्याही प्रकारची भ्रांती राहत नाही असा अर्थ लावू आणि परीची नाही म्हणल्यात वेगळीकता नाही परीची नाही म्हणजे वेगळीकता भेद नाही हा. हा, तर दोन्ही प्रकारे एकच होतील अर्थात काय म्हणतायत तैसे मजला गुणी मुंगीवरी पहा त्या भजनाशी का दुसरी परीची नाही म्हणजे त्याप्रमाणे माझ्या सगुण रूपापासून मुंगीपर्यंत किंबहुना चराचरात भक्ती करण्याकरता दुसरा विषय नसावा याला समभक्ती म्हणतात ते भक्तीचं वर्णन करून सांगतायत देव है ना भक्तीने माझ्यात प्रवेश करता येणं शक्य आहे पण ती भक्ती आहे कशी तर त्या भक्ताच्या चित्तात संपूर्ण चराचरात तुला दुसरं काही दिसतच नाही मग दुसरा विषयच नाही दुसरा विषय आला तर मग बदल होईल त्याच्यात पण त्याला फक्त माझाच एक विषय बनलेला असतो दुसरा विषय कोणताच नसतो तिथं तरी थोडंसं वेगळं म्हटलं ना काय म्हटले एक विषय तो त्याच्या आवडीने आवडीविषयी एक विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता असं प्रमाणे विषय तो त्यांचा झाला नारायण एक नारायण हाच विषय झालेला असतो नावडे जन धन माता पिता माता माता म्हणून नाही नारायण म्हणून आवडते पिता पिता म्हणून नाही नारायण म्हणून आवडतो म्हणजे सगळेच पदार्थ नारायण स्वरूप म्हणून धरले तर मग आवड पण स्वतंत्र पदार्थांची ओळख नाही मग केवळ एकच देव हा सर्वांगात नटलेला आहे मुंगीपासून अत्यंत देवापर्यंत सगळा चराचरात तोच भरलेला आहे अशा प्रकारचा भाव आहे तेव्हा माझे भक्त आहेत ना ते अशा प्रकारे माझी भक्ती करतात ज्या भक्तींची श्रेष्ठता आहे पुढे जाऊन याच्यात त्या अनन्यतेला धरूनच पुढचा श्लोक 55 येणार आहे म्हणजे याचं जास्त विस्तृती करून आता कुठे येणार आहे 55व्या श्लोकात येत आहे त्या माऊली काय म्हणतात ऐका तयाची क्षणासवे एवं विध मी जाणावे जाणीतला तरी स्वभावे दृष्टही होय तयाची क्षणासवे ज्या क्षणी घडते त्याच क्षणी एवं विध मी जाणावे मी कसा आहे जाणण्यास त्या पद्धतीचा मी जाणण्याला योग्य आहे जाणीतला तरी स्वभावे दृष्टही होय जरी जाणला तरी स्वभावता मी प्रत्यक्ष सुद्धा दृष्ट सुद्धा होतो जशी अशी भक्ती ज्या क्षणी घडते कशी घडते ऐक्य भावाची त्याच क्षणी अशा प्रकारचा व्यापक मी प्रथमतः परोक्षतया जाणला जातो ज्ञातुम पदाचं हे केलेलं आहे आणि नंतर असा जाणला तर स्वभावता मी प्रत्यक्षही होतो म्हणजे अपरोक्षही होतो पहिल्यांदा मी जाणायला जो कोणी येतो त्याला मी परोक्ष होतो आणि नंतर जाणताच त्याला मी अपरोक्षही होऊन जातो क्षणासवे एवं विध मी जाणावे परोक्ष जाणणं अपरोक्ष जाणणं यांच्यामध्ये भेद आहे परोक्षत्वाने प्रथम जाणलं जातं आणि जो परोक्ष ज्ञानी बनतो तो नंतर पुढे अपरोक्षही होतो तर परोक्षत्वाने जाणण्यासाठी बी एक वृत्ती तयार व्हावी लागते म्हणजे त्याची सुद्धा अट आहे असं नाही की कोणाची बी वृत्ती परोक्ष बनते तर त्याने तेवढी पात्रता अनन्यता तयार केलेली असते म्हणून ज्या वेळेला तो येतो त्यावेळेला म्हणजे जाणण्यासाठी येतो मला परोक्षत्वाने जाणण्यासाठी येतो त्यावेळेला तो जरी तिकडून जाणण्यासाठी आला तरी इकडून यालाही त्याला काय करावं लागतं आहे सहकार्य करावं लागतंय त्या भक्ताला तेव्हा मी सुद्धा व्यापक होतो असं म्हटलं प्रकारचा व्यापक मी प्रथमतः परोक्षतया जाणला तर ते देव आहे तो समोर येतो ना भेटण्यासाठी भक्त आला पण देव नाही आला तर आम्ही जातो म्हणून दोघंही एकत्र येतात तर तेव्हा हा पुढे जातो तेव्हा त्याला साक्षात्कार होतो
म्हणून मी प्रथमतः मी सुद्धा काय करत असतो, पुढे तयाची क्षण असावे, भेटीचा क्षण असतो त्याच्यात एवंविध आम्ही काय होतो एक रूप अशा पद्धतीने जाणलं जातो. आणि जाणीतला तरी स्वभावे दृष्टही होय. आणि जाणल्यानंतर मी स्वतःही काय होतो त्याला प्रत्यक्ष स्वरूप प्रत्यक्ष भासत असतो. म्हणजे भेद राहत नाही. प्रत्यक्ष होतो म्हणजे तो देव होतो आणि तो देव झाल्यानंतर तोच मी प्रत्यक्ष असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाच भेद राहत नाही. नंतर पुन्हा भेद निर्माण केला असं नाही होत. तर त्याला एकदा अपरोक्षत्वाने मी भेटल्यावर पुन्हा त्याला मी नित्य प्रत्यक्ष राहतो. हा त्याचा स्वभावच आहे. जसा आपल्या गवताची गंज पेटवली तर ती जशी 100% जळून गेल्यानंतर पुन्हा गंज तयार होतच नाही. तसा देवा आणि भक्ताच्या भेट झाल्यानंतर ऐक्य झाल्यानंतर भक्ताला मी प्रत्यक्ष होतो तेव्हा तो आणि मी याच्यात भेदच नसतो. क्षीराचे घृत होय, घृतामध्ये परत दूध नाही. पण त्याच्यात तद्रूपच होऊन राहत होतो. म्हणजे मी आणि तो असा भेद नंतर राहत नाही, तर तो प्रत्यक्षच असतो. जीव परमात्मा दोन्ही बैसले एके आसनी जयाचे हृदय भवनी विराजते. पण ते भेदरहित विराजते. पहिल्यांदा भक्त भेटायला गेला त्यावेळेला भेद होता आणि नंतर तो भेद काय झाला, मावळत गेला आणि तद्रूपच होऊन गेले. मग इंधनी अग्नी हा दृष्टांत येणार आहे पुढे की मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाषा हारपे ते अग्नीची होणे आरोपे मूर्त जेवी. मग काष्टाने अग्नी प्रदीप्त होतो. बरोबर आहे. मग इंधनी मग म्हणजे काष्टाने अग्नी प्रदीप्त होतो आणि नंतर काष्ट म्हणजे लाकूड ही भाषाच हरपून जाते. कुठं ज्या वेळेला अग्नीत जातं तेव्हा सुरुवात मात्र अशीच होते. अग्नीचा काष्टाबरोबर काय झाला, संबंध झाला. देवाचा भक्ताबरोबर संबंध झाला. सुरुवात होताना असंच दिसलं, पण नंतर भक्तच नाही राहिला, देवच राहिला. देवभक्तामुळे काय म्हटले, दोन्ही एकरूप झाले. मुळीचे संचले तैसे तैसे. मुळीचे म्हणजे पहिले जसे होते म्हणजे एकच होते, एकाचे दोन झाले आणि दोन आहेत त्यातला एक जण परत भेटायला गेला. कोणाला, देवाला. आणि मग तो काय झाला, देवच झाला. तसा जसा काष्ट भेटायला गेला अग्नीला आणि नंतर ते अग्नीत जाऊन जळून गेला आणि नंतर परत बाहेर आलं. परत बाहेर येईलच कसं, अग्निरूप झालं. काष्टाने अग्नी प्रदीप्त केला. आता याच्यात असं आहे, दृष्टांत छान आहे. त्याचं कारण आहे अग्नी स्वरूप आहेच. काष्ट ज्या वेळेला गेलं त्यावेळेला ते भडकला आहे ना. ते भडकलं ना, तर अग्नीला विशेष बनवण्याचं काम कुणी केलेलं आहे, त्या काष्टाने केलं. तसं भक्ताने देवाला विशेष बनवलं. म्हणजे भक्ताच्या प्रेमाने देवाला काय केलेलं असतं, अधिक विशेष बनवलेलं असतं. नाहीतर मग दोन्ही एकच झाले असल्यावर मग काय उपयोग होईल. समजा लाकूड अग्नीत पडलं असतं आणि सामान्य रीतीने आहे तसंच जळालं असतं तरी त्याच्यात विशेषता वाटली नसते, पण भडका होतो. म्हणजे प्रदीप्तता असं म्हटलं ना त्याने. उद्दीपे, अग्नी उद्दीपे है ना. तसा देव आणि भक्त एकमेकाला आलिंगन देतात. उद्दीपे, तिथं सुद्धा उद्दीपे. आणि नंतर काष्ट ही भाषा हरवून जाते. त्यावेळी तो प्रत्यक्ष अग्नीच काय होतो, आपण होऊन त्या काष्टावर आरोपे म्हणजे चढतो, म्हणजे एक रूप होतो. अर्थात अग्नीच काष्टरूप होतो. आधी काष्ट अग्नीकडे जातं, नंतर अग्नी काष्टाकडे जातं. काष्टाची अग्नी बरोबर उभे आहे. म्हणजे अगोदर काष्ट फक्त काष्टाने अग्नीकडे जावं. काष्टामध्ये एक सामान्य अग्नी असतो ना, सगळ्याच लाकडामध्ये असतो. सगळ्या लाकडात आहे. तर काष्टातला सामान्य अग्नी काष्टाला जाळत नाही. पण काष्टामध्ये ज्या वेळेला काष्टा हा विशेष अग्नीच्या संबंधात जाईल त्यावेळेला काष्टपणाचा नाश होतो. असा भक्त सुद्धा सामान्य भक्ती करत असेल
तसे सगळे जीव काय आहेत? सामान्य भक्त. आहेतच, भक्त आहेतच, सामान्य आहेत. पण त्या सामान्य भक्तीपासून काही होत नाही. मग त्यांना विशेष भक्ती ज्या वेळेला ते तयार करतील, मग त्याला काय करावं लागेल? तद्रूप भक्ती, देवाच्या स्वरूप एकरूप व्हावं लागतंय त्याला. तर तेव्हा अशा प्रकारचा दृष्टांत आला आणि त्याच्यातून ऐक्य सांगायचंय माऊलींना, की भक्त आणि देव यांचं काय ऐक्य कसं होतंय? तर भक्तीच्या मार्फत आहे. तेव्हा काष्टाने अग्नी प्रदीप्त होतं आणि नंतर काष्ट ही भाषा हरपून जाते. त्यावेळी तो प्रत्यक्ष अग्नीच आपण होऊन काष्टावर आरोपे, म्हणजेच तो त्याच्याशी एकरूप होतो, चढतो. अर्थात अग्नीच काष्टरूप होतो. का उदयन की जे तेजाकारे तव गगनाची होणी असे अंधारे, मग उदयलिया एकसरे प्रकाश होय. किंवा तेजाची दुसरा दृष्टांत आलेला आहे. आता तिथे काष्ट आणि अग्नी याच्यात थोडासा भेद होता. पहा, तेजाची खाण असलेला सूर्य जोपर्यंत आपला उदय करत नाही, म्हणजे तो पहाट झालेली आहे, पहाटेच्या काळाला तो थोडासा आलेला असतो, पण तोपर्यंत तो जरी आला तरी खरा अंधाराचा म्हणजे नाश केव्हा करतो तो? पूर्ण प्रकार तर त्यावेळेला पूर्ण बाहेर येतो. तेव्हा म्हणजे अंधार शिल्लक असतो. पण ज्या वेळेला तो सूर्य प्रकट होतो, म्हणजे सूर्योदयाच्या नंतर, त्यावेळेला एकदम प्रकाश स्वरूप असा बनतो. आम्हाला सांगा, अंधार आणि प्रकाश यांची गाठभेट झाली होतच नाही का? होऊ शकते. तर अंधार आणि प्रकाश यांची गाठभेट झाली नाही, अंधारच प्रकाशमय झाला असं म्हणा. भक्तच देवमय झाला. भक्त म्हणून भेद होता का नाही? भक्त म्हणून काही भेद होताच. मग तो भक्त कुठे गेला? देव सुद्धा भक्त कुठे गेला? तर देवाकडे गेला. देवाकडे गेला का देव भक्ताकडे आला? कोण कोणाकडे गेलं? आई समोर आला. मग आता ह्याच्यात असा दृष्टांत आहे ना, अंधार सूर्याला भेटायला गेला तर जाऊ शकत नाही. मग सूर्य अंधाराला गेला तरी सूर्य आल्यावर अंधारच राहणार नाही. तो कसा भेटेल? तर याच्यामध्ये अगदी असं आहे. म्हणून भक्त जो आहे तो देवाचे चिंतन जेव्हा करतो तेव्हाच तो देव होतो. म्हणजे त्याला आणखीन असं काही नाही की कुठे जाऊन भेटायचंय, देव भेटेल, आणखीन काही नाही. तो तुम्ही चिंतन करता त्याच वेळेला देव स्वरूप असतं. राम म्हणता रामची होईल. जे राम म्हणता, राम मग परत राम नंतर नाही व्हायचं, रामच व्हायचे. चिंतने तद्रूप होता. जसं देवाचं चिंतन करायला गेला तर देवच झाला. देवाचं चिंतन करायला गेला देवच झाला. आणि नंतर वेळ नाही लागली, पण चिंतन करत नव्हता तेव्हा देव नव्हता ना, देवचे होऊन ठेवलं. म्हणजे ज्या वेळेला तो चिंतन करत नव्हता त्यावेळेला भेदाने तोच राहत होता. आणि ज्या वेळेला तोच चिंतनामध्ये लागला आणि भगवत चिंतन केलं अनन्य भावाने, त्यावेळेला काय झाले? तो देव स्वरूप झाला. का उदय न की जे तेजकारे, जोपर्यंत तेजाने उदय केलेला नाही तोपर्यंत गगनाशी होऊन असे अंधारे, तोपर्यंत गगनामध्ये अंधार काय करत असतो? अस्तित्वात राहत असतो. पण उदयलिया एकसरे, ज्या वेळेला सूर्य उगवतो त्याच वेळेला केवळ प्रकाश होय. मग तिथं अंधार धरायचा नाही. तसा देव आणि भक्त हे दोघंही राहत नाहीत. भक्तीचं एवढं सामर्थ्य आहे, पण हे भक्तीचं सामर्थ्य म्हणावं लागेल की त्याने काय केलेलं आहे? देव स्वरूप बनवलेलं असतं. तैसे माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. माऊली म्हणतात त्याप्रमाणे माझा साक्षात्कार झाला असता काय होत आहे? अहंकाराची वारी सरे, देहादिकांच्या ठिकाणी अहंकाराचे पुन्हा पुन्हा येणे संपते. जीव हा अहंकार धारण करतो तर देहाचा करतो. चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे देह चैतन्याच्या ठिकाणी आले की अहंकार होतो. देह चैतन्याच्या ठिकाणी आले की अहंकार होतो. आणि त्या चैतन्यात देह आले बाकी पदार्थ की ममत्व तयार होतं.
बाकीच्यांच्या ठिकाणी चैतन्य गेलं की ममत्व तयार होतं आणि चैतन्यात देह आले की अहंकारत्व तयार होतं असं म्हटलं. जसा देहात चैतन्य आलं है ना, देहात चैतन्य आलं आणि अहंकाराला प्राप्त झालं, तेच चैतन्य बाहेर गेलं तेव्हा ममत्वाला प्राप्त झालं. ते जिथे जिथे गेलं तिथं तिथं ममत्व टाकलं आणि आलं तिथं अहंकारत्व टाकलं. आणि कोण आलं तर देहादी आले. ज्या वेळेला माझा साक्षात्कार जोपर्यंत झालेला नाही तोपर्यंत जीवाला अहंकाराचा साक्षात्कार असतोच. अहम म्हणजे मी आहे. तर तो मी हा देहाला धरून येत असतो आणि जोपर्यंत त्याला म्हणून असं म्हटलं, जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत भगवत स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही किंवा तद्रूपता येत नाही. पण अहंकार हा एकरूप झाल्याबरोबर ती लोपी आणि द्वैतच आहे, त्याचं द्वैत राहत नाही. जो भक्त ज्या वेळेला माझ्याशी काय होतं एकरूप होतो, ज्या श्लोकामधला विषय होता कोणता, प्रवेष्टुंच्या, त्याच्यावरती माऊलींनी ओळी टाकलेली आहे की तैसे माझी या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. ज्या वेळेला माझा साक्षात्कार होतो त्यावेळेला त्या जीवाची चालू असलेली अहंकाराची वारी, अर्थात प्रत्येक देहात जाणं आणि प्रत्येक देहातून बाहेर येणं. त्याच्यात मानवी शरीर सुद्धा आहे. त्याच्यात जर अहंकार असला तर त्याला मानवी शरीराचा अहंकार आहे. त्या मानवी शरीरातला अहंकार न मरता तसाच ताजा तवाना राहिला तर दुसऱ्या शरीरात जाऊन तो पुन्हा अहंकार धारण करतो. म्हणजे मीचा जोपर्यंत नाश झालेला नाही, अहमचा मी, देहाला धरून असलेला मी, बरं अधिष्ठानाचा मी नाही, अध्यस्थाचा मी सांगतोय, तर तेव्हा तो जोपर्यंत ताजा तवाना आहे तोपर्यंत तो एक शरीर सुटल्यानंतर दुसऱ्या शरीरात पुन्हा जातोच आणि त्या शरीराला अहम म्हणतो. असं करता 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 84 लाख शरीर भोगून झाल्यानंतर परत किंवा मध्ये आधी कधी प्रारब्ध कर्मानुसार त्याला पुन्हा मानवी शरीर लागतं. मग त्याही शरीरात आल्यावर तो मनुष्य काय म्हणतो, मी जगताप आहे असाच म्हणतो. माझं नाव अमकं अमकं आहे, आमचं कुळ वर्ण जात गोत्र असं आहे, आम्ही असे आहोत. आणि आम्ही असं आहे म्हणताच लगेच म्हणतो माझे मुलगा आहे, म्हणजे माझी पत्नी आहे, माझं घरदार आहे, असा त्याला म्हणतात मम. अहम आणि मम या वाऱ्या युगानुयुग चालू आहेत आपल्या. मागच्या जन्मात बी होते, आता मानवी शरीर मिळाले तर मागच्या जन्मात अहंकार गेला नाही म्हणूनच मिळालेलं आहे. याच्यात काही शंका नाही आणि लाज वाटण्याची अजिबात कारण नाही. की हा अहंकारी होतो ना, तुम्ही काय आणि मी काय, अहंकारी होतो ना. तर मी जर अहंकारी नसतो तर कशाला जन्माला आलो असतो. तर माझ्यात अहंकारच होता हा की मी आहे आणि अजून माझा अहंकार ताजा तवाना आहे असं जर वाटत असेल तर मृत्यूच्या नंतर पुढची वारी कंटिन्यू आहे. पुढची वारी म्हणजे पुढचा जन्म कंटिन्यू आहे. आणि मग काय पुढचा जन्म आला की मग आलेच पित्रांची सोय करणं. चालू झाली मग ती पित्र म्हणली घाला यांच्या नावाने पित्र. आता बी घालीत असते ना अजून पहिले. पहिले मागच्या जन्मातले घालीत मग असते. चालूच आहे तसं. ते पितर लोक हा स्वतंत्र सांगितलाय बरं का. तो पितर लोक यमलोकाच्या नंतर सांगितलाय. गरुड पुराण वाचलं का, त्यात आलेले आहेत. तो पितर लोक स्वतंत्र सांगितलाय, त्या पितरांची व्यवस्था. मग ते पितर लोक ते अर्जुन जसा म्हणतो ना, पित्र पतंती पित्र हेशा लुप्त पिंडो. तर त्याच्या आपण जर खालचं कोण पित्र घालील आणि मग वरचे पित्र काय होतील, खाली येतील, म्हणजे मृत्यू लोकात असं म्हटलेलं आहे. तर ते वरती पुण्याच्या अंशाने एक लोकाची मध्ये निर्मिती आहे आणि तो आहे पितर लोक असं सांगितलेलं आहे. किंवा 9वा अध्याय यांती देव व्रता देवान पितृयांती पितृवता भूतानि यांती भूतेच्या यांती मध्यासी माम असं म्हटलं. पितराचे ओझे
जे पितरांच्या भक्ती करतील ते पितर लोकाला जातील. याचा अर्थ पितर लोक सेपरेट ठेवलेले आहेत. म्हणजे तिथं ते पितर लोकात जाऊन मग पितर लोकात काय आहे, यांनी खालून पाठवलेली रसद त्याच्यावरती त्यांनी जगायचं आणि तिथलं पुण्य संपल्यावर पुन्हा खाली यायचं मृत्यू लोकात. तर हे असं आहे, ते अनिश्चित आहे. म्हणून त्याच्यापेक्षा असं पुण्य तयार करावं आणि अहंकाराचा नाश करावा. अहंकाराचा नाश करणं हा खरा पुरुषार्थ आहे. म्हणून खरा पुरुषार्थ कोणता असेल तर अहंकाराचा नाश केला हा खास पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ प्राप्त केला, पुरुषार्थ प्राप्त केला आणि अहंकार तसाच राहिला, मग तो पुरुषार्थ नाही झाला. आणि अहंकाराचा नाश झाल्याबरोबर देवस्वरूपता प्राप्त होते. तसे माझा साक्षात्कार झाल्यावर अहंकाराची वारी सरे, अहंकार नाश पावतो आणि अहंकार लोपी अवधारे द्वैत जाय. जे अहंकाराच्या द्वारे प्राप्त झालेलं असतं ते सुद्धा संपुष्टात येतं, त्याचाही लोप होतो, म्हणजे द्वैत निघून जातं. तेव्हा अवधारी म्हणजेच लक्षात ठेव हे अर्जुना, हे तू काय कर, लक्षात ठेव की जोपर्यंत मला कोणी येऊन भेटत नाही तोपर्यंत त्यांच्या वाऱ्या चालू आहेत. तेव्हा मग मी तो हे आघवे एक मीच्या हाती स्वभाव किंबवणा सामावे समरस येतो. आणि जेव्हा असं होऊन जाईल तेव्हा मग मी आणि भक्त आणि हे सगळं चराचर असा शब्द आला ना त्याच्यात, तर हे काही राहत नाही तर एकच स्वरूप होऊन जातं. तेव्हा यश हे सगळं कशाने होत असेल तर माझ्या भक्तीने होतं आणि माझे भक्त अशा प्रकारे मला एकरूप प्राप्त होतात, समरस होतात. सामावे समरस येतो तेव्हा एकरूप होऊन जातात. ते भक्त एकरूप होतात तर काय साधना करतात, तर ती साधना पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे, तेव्हा ती नंतर पाहू. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.